सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू पोलीस कोठडीतील मारहाणीमुळेच न्यायदंडाधिकाऱ्यांच्या चौकशीत उघड. राज्य मानवाधिकार आयोगाकडून पोलीस अधिकाऱ्यांना नोटीस. शवविच्छेदन अहवाल, सीसीटीव्ही फुटेजमधून मारहाण झाल्याचं उघड. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी पुढची सुनावणी बीड न्यायालयामध्ये होणार. सुरक्षेच्या दृष्टीने पुढची सुनावणी 26 मार्चला. नागपूर हिंसाचार प्रकरणातील प्रमुख आरोपी फहीम खानसह 36 आरोपींना आज जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर करणार. सर्व आरोपींना कोर्टानं दिली होती 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. नागपुरात मशिदींच्या बाहेर सुरक्षेत वाढ. रमजान त्यात शुक्रवार म्हणजे जुमा असल्यामुळे पोलिसांकडून खबरदारी. चौकामध्ये बंदोबस्त. नागपुरातील हिंसाचार नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. पोलिसांनी जवळपास 378 अश्रुधुराचे गोळे डागल्याची माहिती. संचारबंदीमुळे मध्य नागपुरातील बाजारपेठा बंद. गेल्या 3 दिवसांमध्ये सुमारे 400 कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज. महाल, चिटणीस पार्क, भालदापुरा, हंसापुरी, इतवारी या सर्व भागात नागपुरातील महत्त्वाच्या बाजारपेठा बंद. औरंगजेबाच्या कबरीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर एनआयएचं पथक संभाजीनगरमध्ये दाखल. खुलताबाद परिसराची केली पाहणी. जालना, परभणी, नांदेडमधल्या हालचालींवरही नजर. नागपूर हिंसाचारानंतर छावा सिनेमावरती बंदीची मागणी. नागपूर राड्याला छावा कारण झाल्याचा आरोप करत मौलानांची अमित शहा यांच्याकडे पत्राद्वारे मागणी. नागपुरातल्या हिंसाचारानंतर राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची काँग्रेसवर टीका. मुस्लिम मतांचं राजकारण करणारा पक्ष नागपुरातील हिंसाचारानंतर कुठेही दिसला नसल्याचं प्यारे खान यांचं वक्तव्य. मालेगाव स्फोटातील आरोपी सुधाकर द्विवेदीच्या वकिलांचा खळबळजनक युक्तिवाद. सरसंघचालकांना मुंबईत आणण्याचे परमवीर सिंहांनी आदेश दिले होते. आदेश मानण्यास नकार दिल्यामुळे मुजावर यांना खोट्या प्रकरणामध्ये अडकवलं. परमवीर सिंहांवरती अॅडव्होकेट सांगळेंचे गंभीर आरोप. प्रशांत कोरटकरची अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात धाव. आज होणार तातडीची सुनावणी. कोल्हापूर सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याच्या निर्णयाला कोरटकरकडून हायकोर्टात आव्हान. धनंजय मुंडेंनी मुंबई सत्र न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी. करुणा मुंडेंच्या बाजूने वांद्रे दंडाधिकारी कोर्टानं दिलेल्या अंतरिम आदेशाला धनंजय मुंडेंकडून आव्हान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी नाशिक दौऱ्यावरती. मुख्यमंत्री घेणार कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा. 2 वर्षांवरती येऊन ठेपलेल्या कुंभमेळ्याची तयारी युद्धपातळीवर सुरू. येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिलीसाठी सीबीएसई पॅटर्न राबवणार. तर 2री, 3री, 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्षभर सीबीएसई अभ्यासक्रम. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची माहिती. सीबीएसई अभ्यासक्रमातही मराठी विषय बंधनकारक. राज्यातल्या सर्व शाळा 1 एप्रिलपासून सुरू होणार. शाळांचं वार्षिक वेळापत्रक सीबीएसई प्रमाणेच होणार. मे महिन्यामध्ये सुट्टी, जूनपासून पुन्हा शाळा. विधान परिषदेत मंत्री दादा भुसेंची माहिती. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्यास आमची ना नाही, मात्र आर्थिक परिस्थिती पाहून आम्ही घोषणा करू. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं वक्तव्य. विधान परिषदेच्या 5ही उमेदवारांची बिनविरोध निवड. नव्या आमदारांचा आज शपथविधी. विधान परिषदेमध्ये माथाडी कामगार विधेयक मंजूर. कायद्यामध्ये कालानुरूप बदल करणाऱ्या तरतुदींसंदर्भातलं विधेयक मंजूर. विरोधकांकडून विधेयक मंजूर करण्यासाठी प्रचंड विरोध. 23 मार्चला मुंबईच्या प्रभादेवीमध्ये राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेची महत्त्वपूर्ण बैठक. पक्षाची केंद्रीय समिती, मुंबई अध्यक्ष तसंच संघटनात्मक बदललेली रचना जाहीर होण्याची शक्यता. कांजूरमार्ग बदलापूर मेट्रो 14ला मुंबई IITची मान्यता. त्यामुळे लवकरच बदलापूरकरांचं मेट्रोचं स्वप्न पूर्ण होणार. 39 किलोमीटर लांबीच्या या मेट्रो मार्गामध्ये 15 स्थानक असतील. माथेरानला पोहोचण्यासाठी रोपवेचा अतिजलद पर्याय लवकरच उपलब्ध होईल. राष्ट्रीय रोपवे कार्यक्रमाअंतर्गत नेरळ ते माथेरान 12 किलोमीटर लांबीच्या रोपवेची निर्मिती केली जाईल. नाशिक HALच्या शिरपेशामध्ये आणखीन एक मानाचा तुरा खोवला जाईल. ओझर इथल्या प्रकल्पामध्ये निर्माण झालेले पहिले तेजस लढाऊ विमान एप्रिलमध्ये भरारी घेणार. हे विमान भारतीय वायुसेनेला सुपूर्द केलं जाईल.
मध्य रेल्वे यावर्षी 332 उन्हाळी विशेष गाड्या चालवेल. नागपूरसाठी 98, कोकणासाठी 36 आणि कलबुर्गीसाठी 180 गाड्या सोडण्यात येतील. मध्य रेल्वेकडनं मुंबईतल्या परळ स्थानकाचा कायापालट. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत स्थानकामध्ये नवीन इमारतीचं बांधकाम पूर्ण, तर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, सुसज्ज प्लॅटफॉर्म आणि आधुनिक प्रवासी सुविधांचा समावेश. HSRP नंबर प्लेट बनवण्यासाठी नवी डेडलाईन. येत्या 30 जूनपर्यंत नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ. आतापर्यंत 18 लाख वाहनधारकांनी HSRP नंबर प्लेट बसवल्याचा अंदाज. नियमबाह्य भाडे आकारणाऱ्या रिक्षा, टॅक्सी चालकांच्या तक्रारीसाठी लवकरच व्हॉट्सअप नंबर आणणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. सोन्याच्या दराने गाठला नवा उच्चांक. 24 कॅरेट सोन्याची 1 तोळ्याची किंमत 90,000च्या पुढे. चांदीनेही 1 लाखाचा टप्पा पार केला. आगामी काळामध्ये लग्न सराई असल्यामुळे सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता. मुंबई विद्यापीठामार्फत सर्व शैक्षणिक विभागांसाठी रँकिंग फ्रेमवर्क. रँकिंगच्या निकषांनुसार सर्वोत्कृष्ट विभागाला 5 ते 25 लाखांचं संशोधन अनुदान पुरस्कार प्रमाणपत्र, स्मृतिचिन्हही दिलं जाईल. अवैध बांधकाम होत असताना अधिकारी काय करत होते? अनधिकृत इमारतीवरनं कल्याण डोंबिवली महापालिकेची हायकोर्टाकडनं खरडपट्टी. या प्रकरणामध्ये पुढील सुनावणी 2 आठवड्यांनी. थकबाकी भरा, नाहीतर एप्रिलमध्ये पाणी पुरवठा बंद करणार. ठाणे महापालिका प्रशासनाचा थकबाकीदारांना इशारा. आतापर्यंत 127 कोटी रुपयांची वसुली, 225 कोटींच्या वसुलीचं लक्ष्य. न्यू इंडिया बँक घोटाळ्याप्रकरणी हितेश मेहताची ब्रेन मॅपिंग चाचणी करण्यात येईल. पॉलिग्राफी चाचणीत विशेष माहिती मिळाली नसल्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेचा निर्णय. 12 कोटींच्या अपहाराप्रकरणी मेहता मुख्य आरोपी. छावा चित्रपटाच्या इंटरनेटवरती 1818 बेकायदा लिंक्स. दक्षिण प्रादेशिक सायबर पोलिसांकडनं गुन्हा दाखल. चिपळूणमधल्या जुगार आणि मटक्यासारख्या अवैध धंद्यांविरोधात युवक काँग्रेसचं अनोखं आंदोलन. जुगार मटक्याची माहिती देणाऱ्यांना युवक काँग्रेस देणार 5,000चं बक्षीस. कांदिवलीतल्या ग्रोवेल मॉलला लागणार टाळं. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई योग्यच. हायकोर्टाचं निरीक्षण. ग्रोवेल मॉलचं बांधकाम करताना पर्यावरण संवर्धनाचे अनेक निकष डावलण्यात आले. मुंबई पुण्यामध्ये ठाकरेंची शिवसेना, तर रायगडमध्ये शरद पवार पक्षाला खिंडार. बारामतीच्या माजी जिल्हाप्रमुख कल्पना थोरवेंचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, तर ठाकरेंच्या शिवसेनेची दैनंदिनी तयार करणारे साकेत पवार यांची संपूर्ण टीम शिवसेनेत. बीडच्या माजी खासदार प्रीतम मुंडेंनी मुलासह घेतली पंतप्रधान मोदींची भेट. संसद परिसरातील पंतप्रधान कार्यालयामध्ये दोघांची भेट. यावेळी पंतप्रधान मोदींनी विविध आठवणींना उजाळा दिला. भाजप आमदार आशिष शेलार यांनी घेतली अभिनेता आमिर खानची भेट. सदिच्छा भेट असल्याची माहिती. गोहत्येच्या संदर्भामध्ये वारंवार गुन्हे दाखल होणाऱ्या आरोपींवरती यापुढच्या काळामध्ये मकोक्का अंतर्गत कारवाई केली जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत घोषणा. मालेगावमध्ये नशा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 300 कोडींच्या बाटल्या जप्त. 3 संशयित ताब्यात. बडा कब्रिस्तान परिसरातली पोलिसांची कारवाई. यवतमाळच्या पुसदमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे उपचार केल्याने एका महिलेचा प्रसूती दरम्यान मृत्यू. महिला वैद्यकीय अधीक्षकावरती गुन्हा दाखल. नागपूरहून भंडाऱ्याला जाणाऱ्या दुचाकीस्वाराला भरधाव वाहनाची धडक. अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू. अपघातानंतर वाहन चालकाने पळ काढला. मालेगावच्या रमजानपुरामधील दोस्त सायजिंगला भीषण आग. आगीमध्ये 20 लाखांचा मुद्देमाल जळून खाक. लोणावळ्यातल्या लोहगड परिसरामध्ये बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह आढळला. या तरुणीची हत्या की आत्महत्या, पोलिसांचा तपास सुरू. नंदुरबार जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामातल्या हरभऱ्याच्या काढणीला सुरुवात. मात्र मजूर मिळत नसल्यामुळे शेतकरी हैराण. जवळपास 30,000 पेक्षा अधिक क्षेत्रावरती हरभरा पिकाची लागवड. यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील लोणी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुग्णांची गैरसोय. वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहत नसल्याची बाब समोर. रात्रीच्या वेळी गरोदर महिलेवरती उपचारही होऊ शकले नाहीत.
पुण्यातल्या हिंजवडीमध्ये टेम्पो ट्रॅव्हलच्या जळीत कांड प्रकरणामध्ये धक्कादायक वळण. टेम्पोला चालकानेच आग लावल्याचं निष्पन्न. या आगीत चौघांनी गमावलाय जीव. चालकावर गुन्हा दाखल. पालघरमधील मनोर वनविभागाच्या तामसईतील लाकूड डेपोला आग. अज्ञातांकडून लाकूड डेपोला आग लावण्यात आल्याची प्राथमिक माहिती. लाखो रुपयांचं लाकूड जळून खाक. वर्ध्याच्या जाम हिंगणघाट मार्गांवरती रस्त्यालगतच्या झाडांना आग. अग्निशमन दलानं त्वरित आगीवरती नियंत्रण मिळवलं. नागपूरच्या हिंगणा तालुक्यातील गुमगावमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये 4 वर्षीय मुकलीचा मृत्यू. 15 ते 20 कुत्र्यांनी हर्षिता चौधरीवरती हल्ला केला. जालन्यामध्ये वाढदिवसानिमित्त तलवारीने केप कापणाऱ्याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडील 2 तलवारीही जप्त केल्या. कृषी विभागाच्या 22 ते 23 मार्च दरम्यान धान्य महोत्सवासाठी कृषी सहाय्यकांना काम. त्यामुळे जलतारा प्रकल्पावरती परिणाम होण्याची शक्यता. जेजुरी नगर परिषदेकडनं वाद्य वाजवून मालमत्ता कराची वसुली. मालमत्ता कर आणि थकबाकी वसुलीसाठी पालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी गेल्या 15 दिवसापासून शहरात फिरतायत. चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या सफारी बुकिंगसाठी 16 कोटींचा अपहार करणाऱ्या दोघांची संपत्ती ईडीकडनं जप्त. ऑनलाईन तिकीट बुकिंग करणाऱ्या रोहित आणि अभिषेक ठाकूरने केला होता गैरव्यवहार. वसईच्या कार्डिनल ग्रेशियस रुग्णालयामध्ये डॉक्टर अंजुम शेख यांना सहकारी महिला डॉक्टरचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी अटक. शेखला 2 दिवसांची पोलीस कोठडी. पालघरमध्ये वीज ग्राहकाला 2 लाखांची लाच मागणाऱ्या महावितरण अधिकाऱ्याला अटक. लाच न दिल्यास 4 लाखांचा दंड ठोठावण्याची दिली होती धमकी. नाशिकमधल्या सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल व्यावसायिकाला टोळक्याची लाथाबुक्क्यांनी मारहाण. हॉटेलसमोरील पान टपरी चालकाकडनं वस्तू खरेदी करून पैसे न दिल्यामुळे जाब विचारला आणि तेव्हा मारहाण केली. सोलापुरामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस शिपायाला मारहाण केल्याप्रकरणी आरोपीवरती गुन्हा दाखल. आरोपी ओमकार नलावडेला पोलीस स्टेशनला आणलं जात असताना त्याने पोलिसांवरती हल्ला केला होता. रायगडवरती पाय घसरून पडल्यामुळे 64 वर्षीय भीमराव घायवन यांचा मृत्यू. पुण्याच्या उरळी कांचनमधील घायवन हे पर्यटनासाठी रायगडवरती गेले होते. लातूरच्या काही भागामध्ये अवकाळी पावसाची हजेरी तर रायगव्हाणमध्ये मुसळधार पावसासह गारपीट. अवकाळी पावसाचा फळबागांना मोठा फटका. अहिल्यानगरच्या 12 गावांमध्ये मार्च महिन्यातच पाणी टंचाई. बहिरवाडी, ससेवाडी, इमामपूर, नारायणडोह आणि जेऊर गावच्या आजूबाजूच्या वाड्या वस्त्या अशा 12 गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई. टँकर सुरू करण्याची मागणी. राज्यातल्या सर्व खाणींची ड्रोन पाहणी करणार. बेकायदेशीर उत्खनन टाळण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची विधानसभेमध्ये घोषणा. यासाठी तहसीलदारांना दोषी धरणार बावनकुळेंची माहिती. पुण्यातल्या साई भक्त गरुडकर परिवाराकडनं साईचरणी सुवर्णहाराचं दान. 55 ग्रॅम वजनाचा हार असून किंमत 5,40,000 रुपये. रायगडावरती सरदार शमशेर बहादर खंडेराव बर्गे यांचा शौर्य दिवस साजरा. कार्यक्रमाला 300 मावळ्यांच्या घराण्यांची उपस्थिती. माहिती तंत्रज्ञान विभाग सायबर सिक्युरिटी वॉरियर्स निर्माण करणार. 50,000 सायबर सिक्युरिटी वॉरियर्स तयार करण्यात येणार असल्याची मंत्री आशिष शेलार यांची विधान परिषदेत माहिती. आजपासून बंगळुरूमध्ये आरएसएसची 3 दिवसीय अखिल भारतीय प्रतिनिधी सभा. यात बांगलादेशबाबत ठराव मंजूर होणार. संघाचे मुख्य प्रवक्ते सुनील आंबेकर यांची माहिती. दिल्ली विधानसभेतल्या पराभवानंतर आम आदमी पक्षाची आज महत्त्वाची बैठक. केजरीवाल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. आगामी काळामध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी रणनीती ठरणार. स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी केल्याप्रकरणी राहुल गांधींवरती खटला. उलट तपासणीसाठी संपूर्ण संधी मिळावी अशी राहुल गांधींनी विनंती केल्यामुळे पुढील सुनावणी 7 एप्रिलला होणार. एनडीएच्या सर्व खासदारांना आज सभागृहामध्ये उपस्थित राहण्यासाठी व्हिप जारी. अर्थसंकल्पातील मागण्यांवरती चर्चा होणार असून अर्थसंकल्प मंजूर करण्यासाठी सभागृहात उपस्थित राहण्याचा व्हिप. नळावर पाणी भरण्यावरनं वाद. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या 2 भाच्यांच्या
भाच्यांचा एकमेकींवरती गोळीबार, एकाचा मृत्यू. बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील नवगछियाच्या जगतपूर गावातली घटना. मध्य अमेरिकेतल्या टेक्सासमध्ये आगीमुळे 18,518 एकर जमिनी उद्ध्वस्त. आगीमध्ये 4 जणांचा मृत्यू. आगीचा ओक्लाहोमा, आर्कान्सास आणि मिसुरीच्या जंगलांवरतीही परिणाम. फ्लोरिडा कीजमध्ये येणारे आणि जाणारे रस्ते बंद. प्रसिद्ध चित्रकार एम.एफ. हुसैन यांचं एक चित्र सुमारे 118 कोटी रुपयांना विकलं गेलं. एम.एफ. हुसैन यांच्या चित्राची न्यूयॉर्कमध्ये 118 कोटींची विक्रमी विक्री. 6 एप्रिलला कोलकाता आणि लखनौ संघात होणारा सामना कोलकात्याऐवजी गुवाहाटीमध्ये. सुरक्षेच्या कारणासाठी वेळापत्रकात बदल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.